निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत। अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे, पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। आता जर तुम्हाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विश्वास, इथल्या जनतेचा विश्वास हा जर या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आणि रवींद्र चव्हाणजींवर आहे आणि त्यामुळे ते जर आम्हाला बिनविरोध या ठिकाणी निवडून देताय तर तुम्हाला काय एवढं दुःख होतं। पण एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। भाजपा जिंकली, शिवसेना जिंकली, महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसतं। आता ईव्हीएम बंद झालं, आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध बिनविरोध बिनविरोध। बंधू भगिनींनो, देशाच्या लोकसभेमध्ये आजपर्यंत 35 खासदार हे बिनविरोध निवडून गेले, त्यातले 33 काँग्रेसच्या काळात निवडून गेले। त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे 21 लोक बिनविरोध निवडून दिले तर लोकशाही पायदळी तुडवण्यात आली, लोकशाहीची हत्या झाली। खऱ्या अर्थानं कुठेतरी या सर्वांनी आरसा पाहण्याची गरज आहे। पण आता तुम्ही इतका जबरदस्त अशा प्रकारचा मॅन्डेट या ठिकाणी दिलाय की आता मागच्याच वेळी तुम्ही जर विचार केला तर भाजप शिवसेना मिळून जवळपास 94 जागा तुम्ही दिल्या होत्या 122 पैकी। आता तर आम्ही एकजूट आहोत, ताकद मोठी आहे, केलेली कामं आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा यावेळी मिळाला पाहिजे, ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे।